पहिले पाटील नर्सिंगचे विद्यार्थी आज तुमच्यासमोर एक छोटंसं पथनाट्य सादर करत आहोत. आजचा नाटकाचा विषय आहे व्यसनमुक्त काळाची गरज. चला तर मग पाहूया आजचा पहिला दिवस. हे तुम्हाला माहिती आहे का? हे रोहित, हे प्रणव, तुम्हाला माहिती आहे का उद्या काय आपल्या मॅनेजरचा बर्थडे की उद्या? होय का? मग घरी काय बोलतो हा हा चालतंय, भेटूया उद्या. भेटूया मग उद्या. चला तर मग पाहूया दुसरा दिवस. गुड मॉर्निंग सर. गुड मॉर्निंग. हॅपी बर्थडे. हॅपी बर्थडे. थँक्यू. हॅपी बर्थडे सर. काय पार्टी बिर्टी आहे? थँक्यू. आहे की पार्टी आज 7 वाजता? होय का? मग करू आज birthday party ला आपण. हो नक्की या मग. हा. Happy birthday. मग सर आज काही नियोजन आहे का नाही? हो आहे की नियोजन. मग चला मग. आपला मॅनेजर तर 30 घेतलाय, मग आपण पण घेऊया आणि त्या रोह्याला पण 5 घ्या. चला. नाही, नको, मी नाही घेत. नाही, नको, मी नाही घेत. नाही, नको मला. अरे चल. नाही, नको. सलोनी. हा, आले थांबा. आज एवढा कसा उशीर झाला हो? तर लवकर आता येताय. आपल्याला घरचा बर्थडे होता. होय का? तुम्ही काय केलं की काय हो? कोण केले? बर. चला तर मग पाहूया तिसरा दिवस. थांबा, तुमचा डब्बा राहिला. हे घ्या डब्बा. आज काय घेऊन येऊ नका. हा. काल पार्टीला खूप मजा आली ना? तुझी birthday यार, माझ्या बायकोला पाहिलं तरी काय लई टेन्शन आलं मला. अरे टेन्शन वर एक औषध आहे की जर तुला सांगतो. हो, कुठलं औषध आहे? अच्छा. आई चल आम्ही सांगतो तुला. चल. चल, मी करत. ए, नको, काल बायकोला पाहिलं तरी. टेन्शन कमी होतं. सलोनी. सुनबाई बाय कोणाला बघ. हा बघते. काय हो तुम्ही आज पण घेऊन आलात का? सकाळी सांगितलं पेज नाही म्हणून. कोणाला पिऊन? ओ त्या ओ मामाजी बघा तुमच्या पोराने काय गोंधळ येते. काय बसून बायाची म्हणजे काय केली त्यानं? विचारा की त्यांना काय केलंय ती. अरे आपण नाही का कसं शिकवली का? तू काय घेऊन आलाय का? कोणाला जातो? मी नाही हे करत. कोणाला? ही काय रोजची काय आपल्या लेकरावर काय परिणाम होते. मला तर जायचं नाही बघा. मी चालले तुम्हाला कुठं जायचं नाही. अगं सुनबाई नको जाऊ, आम्ही सांगितलं त्याला. काय नाही रोजची भेटली भेटली नाही मला नाही होतं. हो नाही होतं. काही सोडा माझा हात. मग बायांना समजावून सांगते मी. त्या लेकराचा तरी विचार कर. काय नाही सोडा. मला नाही अगं नको घ्यायचं. जाऊ. अगं नको जाऊ सुनबाई. अगं सगळी कुठं चालली आपण? काय नाही त्यांना सांगता जाऊ दे मला. अगं काय झालंय? सोडा. काय झालं असेल ग? अगं त्याला 2 दिवस झालं दारू पिल्यामुळे त्याच्यात भांडण झाले. मी घरी सोडून चालले असते. होय का? तर जाऊ आपण. सलोनी, कुठे चाललीस गं? काय नाही सांगितलं. काय सांगू गं तुला? बाबू काय झालं? काय नाही गं, तुझी जागी किती झालं दारू पितायत. होय का? माझ्याकडे एक आयडिया आहे, मी तुला सांगते. काय? आमच्या कॉलेजची ना पोस्टिंग गेलेली. आयुष व्यसनमुक्ती केंद्रात. तू त्या जागेला ऍडमिट कर ना. कोणतं गं तुझं कॉलेज? विजय श्री मोहिते पाटील स्कूल अँड कॉलेज ऑफ नर्सिंग ऑफिस. मग त्याचं काय? मग तिथं आयुष व्यसनमुक्ती केंद्रामध्ये भरपूर सुविधा आहेत. तिथे राजी लवकरच बरे होते. तिथे त्यांना ऍडमिट कर. काय नाही घरची तर माझं ऐकत नाही. मला राहायचं नाही बघ. मी चालली सर आणि साईडला. तुला घरच्यांना समजावून सांगते. बरं, चला ठीक आहे. पुढच्या घरी जाऊया. आता जेवायला सकाळ दारू प्यायला ती चक्करीन पडत. तू असं करायला लागला. गेली बायको निघून. आता तुला दुसरी गेली बायको तर गेली, आपण करू. दुसरी करू.
जयसिंह वाघे पाटील स्कूल अँड कॉलेज ऑफ नर्सिंग ऑफिसच्या विद्यार्थी आहोत. बरं या की तुम्ही आतमध्ये. बाळा तू आत जा. बसा तुम्ही. राजकुमार चालू करणार आहे का हो? काय सांगायचे तुला? 5-6 महिने झालं सारखा दारू प्यायला लागलाय. हो का? मग तुम्ही त्यांना आयुष व्यसन मुक्ती केंद्रामध्ये ऍडमिट करा ना. काय जरा माहिती तर सांग की अगं. अगं त्यांची सगळ्याची माहिती ते सांगतात. हां हां. जब दुनिया सो रही होती है तब जंगल में एक नई सुबह जन्म लेती है, एक नई शुरुआत की सुबह. ये है आयुष नशा मुक्ति संस्थान. सुबह 5 बजे यहाँ हर दिन की शुरुआत होती है. मरीज उठते हैं किसी गिनती का हिस्सा बनकर नहीं, बल्कि एक नई जिंदगी की ओर बढ़ते इंसान की तरह. दिन की पहली चीज एक गुनगुना नींबू पानी का गिलास जो शरीर और मन को साफ करता है. बीते जहर को धोकर एक ताजगी लाता है. इसके बाद योग जो शरीर को सुकून देता है और मन को शांत करता है. यहाँ का हर खाना साफ, पोषण से भरपूर और प्यार से परोसा जाता है, क्योंकि इलाज सिर्फ दवा से नहीं होता, सम्मान और देखभाल भी जरूरी है. हर दिन मरीजों की जांच होती है, हर एक को ध्यान से देखा जाता है. दवाएं सिर्फ दी नहीं जाती, समझाई जाती है. डॉक्टर संदीप तांबरे और उनकी टीम हर मरीज से रोज मिलते हैं, बिना जल्दबाजी, बिना भेदभाव, सिर्फ एक इंसान से इंसान की तरह बात करते हैं. हां ठीक आहे द्या. आम्ही आयुष व्यसन मुक्ती केंद्रातून बोलतोय. बोला. हां हां आणा ना. बरं मला सांगा तुम्ही आणून बोलताय की आमची गाडी पाठवतात? चालते चालते घेऊन ये. येऊ का? चला नी त्यांना सोडून दे. काय काळजी करू नको. दाजी लवकरच व्यसन मुक्त होतील. सुनबाई इथं बस जरा. टेन्शन घेऊ नको. आपण रोहितला घेऊन जाऊ व्यसनमुक्ती केंद्रात. आपण जाऊ त्याला तुमच्या देवाच्या नावाखाली दवाखान्यात घेऊ. हां हां. उद्या लवकर आला. आता मी आली ना तर तुम्ही दारू पिऊ नका. आपल्याला देवाला जायचं सगळ्यांनी आवडते. तुम्ही पण आवडा. आयुष व्यसनमुक्ती केंद्रामध्ये आल्यानंतर इथं कुठं आणलंय मला देवाच्या नावावर सांगून? नाटक चला सोडा तुम्ही मला. चला का? सोडा तुम्ही. सोड मला. सोडा मला तुम्ही. सोडा तुम्ही. चला या सोडा तुम्ही मला नाही जायचं आपलं. नमस्कार. या बसा. व्यसन मुक्ती केंद्रामध्ये स्वागत आहे आपलं. आणि इथं फी 25,300 फी आहे आणि कोर्स 28 दिवसाचा कोर्स आहे. पुढे माहिती नाही. नाव सांगा पेशंटचं. वय काय पेशंटचं? नाव? व्यसन काय करतात? काही त्रास आहे का त्यांना? काय त्रास आहे? ठीक आहे डॉक्टर. गेली बाळा. आपण कोण? काय त्रास आहे ना? हात पुढे करा. सिस्टर त्यांचं बीपी चेक करा. सिस्टर त्यांचं शुगर चेक करा.
काही प्रॉब्लेम नाही, सिस्टरने ॲडमिट करून घ्या. कलियुगाचं वार लागलं, लाचारीनं जीवन जगलं. हे कलियुगाचं वार लागलं, लाचारीनं जीवन जगलं. आता तरी तू सावध हो रे, येडा माईला वचन पियाचे. माणसा, आता तरी माणसा तू ये. कर्ज कुणाचे बुडू नको रे, घाण कुणाचे फुलवू नको. पैशाचा तू लोभ करून भोळ्या जनतेला भुलवू नको. मोठ असं सरदार त्याची तू भूक लागली घे. माणसा, आता तरी माणसा तू ये. माणसा, आता तरी माणसा तू ये. माणसा, आता तरी माणसा तू ये. अरे आई बापानी सोशिले जाणीव त्यांची विसरू नको. हे आई बापानी कष्ट सोशिले जाणीव त्यांची विसरू नको. निंदना लस्ती करून वेड्या गर्वामध्ये तू घसरू नको. परणारी या माते समान पापी वासना धरू नको. वेश्येला तू जवळ बसवली पत्नीचा छळ करू नको. नको सुख माझ्या घराचे गोकुळ झालं, माझ्या आंगणी गाणं झालं. माझ्या घराचे गोकुळ झालं, माझ्या आंगणी गाणं झालं. जशी अमृताची धार माझ्या सोन्याचा संसार. माझ्या राणीचा दरबार, माझा सोन्याचा संसार. राजा राणीचा दरबार. शीळ घालता वाऱ्यानं देख बहरते नवी नवी. अशी कशाची जादू